तिने तोकडे कपडे घातले नव्हते, ती अश्लील हावभाव करत नव्हती, ती वयात सुद्धा आली नव्हती, ती केवळ 3 वर्षांची निरागस पोरगी होती. पण तरी सुद्धा तिच्यावर अत्याचार करण्यात आला. कारण काय? तर त्या लेकराच्या वडिलांसोबत असलेला वाद आणि याच वादातून आरोपीने चिमुरडीवर अत्याचार करत तिला अत्यंत निर्दयीपणे संपवलं. ही घटना घडलीये नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात असलेल्या डोंगराळे गावात. या घटनेमुळे सध्या संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त करण्यात येतोय आणि याच विरोधात आज मालेगाव जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. नमस्कार, मी पूनम माय महानगर मध्ये आपलं स्वागत करते. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका आणि या तालुक्यात असलेलं डोंगराळे गाव, या गावात एक 3 वर्षांची चिमुरडी 16 नोव्हेंबरला आपल्या घराच्या अंगणात खेळत होती. याच वेळी याच गावातील 24 वर्षीय विजय संजय खैरनार या नराधमाने त्या चिमुरडीला चॉकलेटचं आमिष दाखवलं. चॉकलेटच्या आमिषानंतर हा नराधम त्या लेकराला घेऊन गावातल्या एका टॉवर जवळ गेला. ज्यानंतर या नराधम विजय खैरनारने तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. बराच वेळ झाला म्हणून लेकरू दिसेनासे झाल्याने घरच्यांनी तिची शोधाशोध सुरू केली. पण चिमुरडीच्या शोध मोहिमेमध्ये हा नराधम सुद्धा सहभागी होता. बराच वेळ झाला तरी चिमुरडीचा शोध लागत नसल्याने याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पण नराधम विजय आणि त्या चिमुरडीला टॉवरकडे जाताना गावातीलच एका महिलेने पाहिलं होतं, ज्यामुळे त्याच महिलेने लगेच ही माहिती पोलिसांना आणि गावकऱ्यांना दिली. महिलेने माहिती देताच पोलिसांनी नराधम विजय खैरनारला ताब्यात घेतलं. आरोपीने या लेकरावर अत्याचार करण्याचं कारण काय? तर साधारण महिनाभरापूर्वी त्याचे या चिमुरडीच्या वडिलांसोबत झालेले भांडण आणि याच भांडणाचा बदला घेण्यासाठी आरोपीने केलेलं हे अमानवीय कृत्य. ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली. महिला, पुरुष, वृद्ध, मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता अभिनेत्री इतकंच नव्हे तर तृतीयपंथी सुद्धा चिमुरडीला न्याय मिळावा यासाठीची मागणी करतायत. गेल्या 3 दिवसापासून मालेगावात विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. आरोपीला तत्काळ फाशी देण्यात यावी या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आलाय. तर आज शुक्रवारी या घटनेच्या निषेधार्थ मालेगावात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. चिमुकलीचा बदला फाशीच या घोषणांसह नागरिकांनी निषेध व्यक्त केला. या आक्रोश मोर्चामध्ये राज्याचे मंत्री दादा भुसे सुद्धा सहभागी झाले होते. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी हीच आमची सुद्धा भूमिका आहे असं भुसेंनी सांगितलंय. ज्यानंतर हा आक्रोश मोर्चा आटोपता घेण्यात सुद्धा आला. पण काही आंदोलकांनी मात्र यावेळी आक्रमक रूप घेत न्यायालयाच्या दिशेने पावलं वळवली. आरोपीला तत्काळ फाशी झालीच पाहिजे या मागणीकरता आंदोलक आक्रमक झाले. यावेळी संतापाची सीमा ओलांडल्यानंतर आंदोलकांनी जिल्हा सत्र न्यायालयाचे गेट तोडून आत प्रवेश केला. न्यायालयाच्या दिशेने आंदोलकांनी चपला सुद्धा भिरकावल्या, ज्यामुळे यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. पण यामुळे पोलीस आणि आंदोलक यांच्यातही तणाव निर्माण झाला. आमची मागणी केवळ एकच आणि ती म्हणजे चिमुकलीचा बदला फाशीच असं स्पष्टपणे यावेळी आंदोलकांनी सांगितलं. त्यामुळे मालेगावात लोकांचा आक्रोश पाहायला मिळतोय. आरोपीचं भांडण चिमुरडीच्या वडिलांशी झालेलं होतं, मात्र त्याची शिक्षा त्याने जिला दिली तिचं वय काय होतं, मुळात तिचा दोष काय होता याचा जराही विचार केला नाही. म्हणूनच छोट्याशा भांडणाची शिक्षा अत्याचार असेल तर चिमुकलीचा बदला फाशीच हा न्याय का नको असा बिनतोड सवाल आता आंदोलकांकडून आणि संपूर्ण राज्यातून विचारण्यात येतोय. या घटनेशी संबंधित इतर माहिती व राज्यासह देशातील अन्य घडामोडी जाणून घेण्याकरता आपण आमच्या माय महानगर YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि या प्रकरणी कमेंट करायला विसरू नका. सोबतच आमच्या mymahanagar.com ला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.